तुमचं मन एखाद्या हिमालयासारखं मजबूत आहे का? की छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला अस्थिर करतात? तुमचं मन हिमालयासारखं मोठं आहे की छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला अस्थिर करतात? आज आपण जाणून घेणार आहोत बुद्धांचा एक गूढ पण प्रखर सत्य सांगणारा उपदेश. धम्मपद गाथा क्रमांक 8, जिथे बुद्ध सांगतात की जो व्यक्ती संयमी आहे त्याला कोणताही मार, कोणतीही वाईट प्रवृत्ती हरवू शकत नाही, डिगवू शकत नाही. मन संयमात असेल तर मार काही करू शकत नाही. अशा प्रकारे आजचा हा आज आपला विषय आहे. नमो बुद्धाय, जय भीम. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुखशांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते. गाथा क्रमांक 8 आहे. अशुभानुपस्सिं विहरन्तं इंद्रियेषु मुसाविन्तं भोजग्गी च मत्तुं च शुद्धं आरब्धवीर्यं तवे नप्पसहन्ति मारो वातो सेलवं पब्बन्तं. तर आता आपण शब्द शब्द ह्या गाथेचा अर्थ बघूया. अशुभानुपस्सिं म्हणजे अशुभ, अशुद्ध, अपवित्र गोष्टींमध्ये दोष दृष्टी ठेवणारा, त्या गोष्टींचा असारपणा पाहणारा. विरहंतं म्हणजे विहार करणारा, वावर करणारा, मनाच्या अवस्थेत राहणारा. इंद्रियेषु इंद्रियांवर, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन. मुसाविन्तं म्हणजे संयम ठेवणारा, निग्रह असलेला. भोजंगी म्हणजे भोजनाच्या बाबतीत. च म्हणजे आणि, योग्य प्रमाण जाणणारा, मर्यादा जाणणारा. सद्धं श्रद्धा असलेला. आरब्धवीर्यं प्रयत्नशील, वीर्यवान आणि उत्साही. तं म्हणजे त्याला. वे म्हणजे खरोखरच. नपसहन्ति पराभूत करू शकत नाही, हरवू शकत नाही. मारो म्हणजे मार, म्हणजे वासना, मोह, दृष्टी, प्रवृत्ती. वातो म्हणजे वारा. सेलं व जसा खडकाला. पब्बतं म्हणजे पर्वताला. जो व्यक्ती अशुभतेचे चिंतन करतो, इंद्रिय संयम पाळतो, भोजनात प्रमाण राखतो, श्रद्धावान असतो आणि उत्साही प्रयत्नशील असतो, त्याला वासना आणि मोह, मार कधीही जिंकू शकत नाही. अशा व्यक्तीला, जो व्यक्ती अशुभतेचे चिंतन करतो, इंद्रिय संयम पाळतो, भोजनामध्ये व्यवस्थित प्रमाण राखतो, श्रद्धावान असतो आणि उत्साही प्रयत्नशील असतो, अशा व्यक्तीला वासना, मोह, मार कधीही जिंकू शकत नाही. जसे की वारा खडक किंवा पर्वत हलवू शकत नाही. वारा दगड किंवा एखाद्या पर्वताला हलवू शकत नाही, तशाच प्रमाणे मार अशा व्यक्तीला नुकसान पोहोचवू शकत नाही, हलवू शकत नाही. एक साधू जेव्हा नगरात भिक्षा मागण्यासाठी जातो तेव्हा त्याच्या सगळ्या इंद्रिये जागृत असतात, पण तरीही तो स्त्रिया, सुवास, आवाज याकडे दुर्लक्ष करतो. एक भिक्षू जो नगरामध्ये भिक्षा मागण्यासाठी जातो, त्याच्या सगळ्या इंद्रिय जागृत असतात, तरी सुद्धा तो स्त्रियांना, सुवास, आवाज यांच्याकडे दुर्लक्ष करतो. कारण त्याचा अभ्यास आहे मनावर विजय मिळवण्याचा. कारण तो अभ्यास करतो आपल्या मनावर विजय मिळवायचा. एका वेळेस एक भिक्खू एका निर्जन तडागाजवळ ध्यान करत होता. माराने अनेक प्रकारे त्याचे मन विचलित करण्याचा प्रयत्न केला. त्या भिक्खूचा, जो भिक्खू ध्यान करत होता, माराने अनेक प्रकारे, विविध प्रकारांनी त्याच्या मन विचलित करण्याचा प्रयत्न केला. कधी मोहक नृत्य करणाऱ्या अप्सरा पाठवल्या, कधी त्याच्या मनात भूक, एकटेपणा, भीती निर्माण केली,
कधी त्याच्या ध्यानात अहंकार उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला, पण त्या भिक्खूने काय केलं? मारनी त्याला विचलित करण्यासाठी त्याच्या मनामध्ये भूक, एकटेपणा, भीतीचे निर्माण केलं. नृत्य करणाऱ्या अप्सरा पाठवल्या, परंतु त्याच्या ध्यानात अहंकार उत्पन्न करण्यासाठी पण त्यांनी प्रयत्न केला. पण त्या भिक्खूने अखेर काय केलं? तो आपल्या श्वासाकडे लक्ष देत राहिला. तो ह्या सगळ्या गोष्टींमुळे विचलित न होता आपल्या श्वासाकडे तो लक्ष देत राहिला. त्याने प्रत्येक विचाराकडे पाहून तो विचार स्वतःपासून वेगळा केला. विचाराकडे त्यांनी बघितलं, परंतु त्या विचारांना स्वतःपासून वेगळा केला. हा विचार मी नाही, हे शरीर मी नाही, ही भावना क्षणिक आहे. हा विचार मी नाही आहे, हे शरीर सुद्धा मी नाही आहे, आणि ही भावना क्षणिक आहे. आणि शेवटी मार थकला, हार मानून तिथून निघून गेला. शेवटी मार थकून गेला आणि त्यांनी हार मानली, तो तिथून निघून गेला. जेव्हा मन संयमित असतं तेव्हा कोणताही मारा म्हणजे वाईट वासना, मोह, क्रोध, लोभ काहीच करू शकत नाही. जेव्हा आपलं मन स्थिर असते तेव्हा कोणताही मार असो, म्हणजे वाईट वासना असो, मोह असो, क्रोध असो, लोभ असो, हे आपल्याला काही करू शकत नाही. बुद्धांच्या प्रत्यक्ष जीवनातील संदेश आहे, बुद्धांचे उपदेश हवेतील कल्पना नव्हेत. बुद्ध जे उपदेश करायचे ते हवेतील कल्पनासारखे नव्हते, ते प्रत्यक्ष जीवनात अनुभवलेले सत्य होते. बुद्धांचे जे उपदेश होते ते प्रत्यक्ष जीवनामध्ये अनुभवलेले सत्य होते. बुद्ध म्हणतात, जो स्वतःच्या मन, वाणी आणि शरीर संयमात ठेवतो, असा व्यक्ती जो स्वतःच्या मन, वाणी आणि शरीर संयमात ठेवतो, तोच खरा विजेता आहे. कोणी कृपा केल्याने जीवन बदलत नाही. कोणत्याही देवाची कृपा होत नाही. कोणाच्या कृपेने आपला जीवन बदलत नाही. कोणी राखेल म्हणून मार टाळत नाही. कोणी आपल्याला राखेल म्हणून माराला टाळता येत नाही. जो संयमी आहे तोच वाईट प्रवृत्तीपासून वाचू शकतो. असा व्यक्ती ज्याच्या स्वतःवर संयम आहे तोच व्यक्ती ह्या सगळ्या वाईट प्रवृत्तीपासून स्वतःला वाचवू शकतो. भगवान बुद्धांनी मनोबलाचे 5 स्तंभ सांगितलेले आहेत. ते 5 स्तंभ कोणकोणते आहेत? पहिला आहे इंद्रिय संयम, दुसरा आहे योग्य आहार, तिसरा आहे श्रद्धा, चौथा आहे प्रामाणिक प्रयत्न आणि 5वा आहे अशुभतेचा विचार. आजपासून एक संकल्प घ्या. आजपासून आपण सगळे मिळून एक संकल्प घेऊया. मी माझ्या मनावर नियंत्रण ठेवीन. मी मोह, लोभ, वासना यावर जागरूक राहीन. मी संयमी जीवन जगण्याचा प्रयत्न करीन. ह्या सगळ्या गोष्टींचा आजपासून आपण संकल्प करूया. आता आपण एका गोष्टीद्वारे आणखी चांगल्याने हा विषय समजून घेऊयात. जसा हिमालय वादळाने हलत नाही, तसंच संयमी मन कोणत्याही वाईट प्रवृत्तीने हलत नाही. त्याचप्रकारे आपला जो संयमी मन आहे तो कोणत्याही वाईट प्रवृत्तीने हलत नाही. आज आपण पाहणार आहोत अशाच एका अद्भुत बालसाधकाची गोष्ट. सोपाक श्रामणेर, ज्याने अवघ्या 7व्या वर्षी बौद्ध भिक्षू म्हणून दीक्षा घेतली. सोपाक श्रामणेर जे होते त्यांनी अवघ्या 7व्या वर्षी बौद्ध भिक्षू म्हणून दीक्षा घेतली आणि मारासारख्या मानसिक विकारालाही आपल्या संयमाने आणि श्रद्धेने हरवलं. ही केवळ कथा नाही, ही एक जिवंत उदाहरण आहे की लहान वयातही जर मन शांत असेल आणि संयमित असेल तर मुक्ती शक्य आहे. हे फक्त एक कथा नाही आहे, तर हे एक जिवंत उदाहरण आहे. जर लहान वयातही आपलं मन शांत असेल, संयमित असेल तर मुक्ती शक्य आहे. खूप पूर्वी एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याचा मुलगा म्हणजे सोपाक. आई वडील दोघेही गेल्यावर तो पूर्ण अनाथ झाला. त्याचे आई वडील मरण पावले, त्यानंतर तो अनाथ झाला. गावातील कोणीही त्याला सांभाळायला तयार नव्हते. लहान वयातच त्याचे आई वडील गेले आणि गावातील कुणीही त्यांना सांभाळायला तयार नव्हते.
अन्नासाठी तडफडत असताना एक दिवस तो भंते महामोग्गलायन यांच्या संपर्कात आला. अन्नासाठी तडफडत होता श्रामणेर सोपाक जो होता, आणि एक दिवस तो महामोग्गलायन भंतेंच्या संपर्कात आला. त्यांनी त्याला पाहिलं, त्याच्या डोळ्यात करुणा होती. महामोग्गलायन भंतेजींनी श्रामणेर सोपाकला बघितलं, त्याच्या डोळ्यामध्ये त्यांना करुणा दिसली आणि मनात संयमाची बीज होती. त्याच्या मनामध्ये संयमाची बीज होती. मोग्गलायन भंते त्याला बुद्धांकडे घेऊन गेले. भगवान बुद्धांनी त्याला पाहिले आणि म्हणाले, या मुलात आरी निर्गमनाची क्षमता आहे. या मुलात आरी निर्गमनाची क्षमता आहे. 7व्या वर्षीच त्याला श्रामणेर दीक्षा मिळाली. तो 7 वर्षाचा असतानाच त्याला श्रामणेरची दीक्षा मिळाली आणि त्याचं नाव पडलं सोपाक श्रामणेर. अशा प्रकारे त्याला दीक्षा मिळाली. एक दिवस तो ध्यान करत होता, एकटाच ध्यान करत होता, शांत, स्थिर आणि समाधीत. तेव्हा मारा म्हणजे वाईट वासना, मोह, भ्रम, गर्व आणि भय प्रकट झाला. मारा म्हणजे वाईट वासना, मोह, भ्रम, गर्व आणि भय प्रकट झाला. त्याला हे सहन झालं नाही की एक 7 वर्षाचा मुलगा इतका स्थिर कसा. माराला हे सहनच झालं नाही की एक 7 वर्षाचा मुलगा इतका स्थिर कसा असू शकतो. माराने त्याचं मन हलवण्याचा प्रयत्न केला. त्याला अंधाऱ्या जंगलात नेलं, त्याला एकटा टाकलं, त्याला भीती दाखवली, वाघ, साप, वावळट, मग मोहक दृश्य सुद्धा दाखवली, स्वर्ग दृश्य आकृती सुद्धा मारनी त्याला दाखवली. मग त्याच्या मनामध्ये विचार टाकले की तू एकटा आहेस, तू लहान आहेस, ध्यान सोड आणि घरी चल. अशा प्रकारेने माराने त्याला विचलित करण्याचा प्रयत्न केलं. पण सोपाकचे मन जणू पर्वतासारखं अचल होतं. एवढं सगळं मारणी केल्यानंतर सुद्धा, एवढा भयंकर मारणी त्याच्यावर हल्ला केला तरी सुद्धा सोपाकचे मन पर्वतासारखं अचल होते. सोपाक आपल्या स्वतःच्या मनाला म्हणतो, हे सर्व क्षणिक आहे. मारा मला भुलवत आहे. मी भगवंतांच्या मार्गावर आहे आणि मी संयम पाळीन. अशा प्रकारे सोपाक स्वतःला म्हणतो की मी भगवंताच्या मार्गावर आहे आणि मी संयम पाळणार. शरीराचं भय हे सत्य नाही, ध्यान हेच खरं आश्रय आहे. मार थकला, त्याचे सारे प्रयत्न अपयशी झाले. अखेर तो मार थकला आणि त्याने जेवढेही प्रयत्न केले ते सगळे अपयशी झाले. सोपाकच्या मनावर कोणताही मोह, भय, भ्रम याचा परिणाम झाला नाही. तो फक्त श्वास आणि ध्यानात राहिला. सोपाक फक्त श्वास आणि ध्यानात राहिला आणि अखेर त्याला मार म्हणाला, सोपाक तू जरी वयाने लहान असलास पण तुझं मन खूप मोठं आहे. तू त्या हिमालय पर्वतासारखा आहेस. मार स्वतः सोपाकला म्हणतो की तू जरी लहान असलास परंतु तुझं मन खूप मोठं आहे. तू त्या हिमालया पर्वतासारखा आहेस ज्याला मी वाऱ्यानेही हलवू शकत नाही. आणि मार अशा प्रकारे मग अदृश्य झाला. सोपाक श्रामणेरांच्या या विजयाने सर्व भिक्खू विस्मित झाले. भगवान बुद्धांनी त्याचं कौतुक केलं आणि म्हणाले, भगवान बुद्धांनी सोपाक श्रामणेरच्या स्वतः कौतुक केलं आणि भगवान बुद्ध म्हणतात, जो संयमी आहे, श्रद्धावान आहे आणि अशुभतेवर विचार करत राहतो त्याला मार काहीही करू शकत नाही. अशा व्यक्तीला मार काहीही करू शकत नाही. जसा वादळ डोंगराला काहीही करू शकत नाही तशाच प्रमाणे अशा व्यक्तीला जो संयमी आहे, श्रद्धावान आहे, अशुभतेवर विचार करत राहतो त्याचं मार काहीही बिघडवू शकत नाही. जर एक लहान मुलगा सोपाक आपल्या मनावर ताबा मिळवू शकतो तर आपणही निश्चित करू शकतो. फक्त गरज आहे ती स्वतःवर विश्वास ठेवण्याची. गरज आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची, ध्यानाच्या सरावाची आणि मनोबल वाढवण्याची. आजपासून ठरवा, माझं मन संयमी होईल, मी माराला हरवेल, माझ्या मोह, राग, लोभाला मी नक्कीच हरवणार. जर ही गोष्ट प्रेरणादायक वाटली तर नक्की लाईक करा, कमेंटमध्ये लिहा, मी संयमी होण्याचा संकल्प करतो.
आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नमो बुद्धाय. जय भीम.